निसर्गप्रेमी संस्था ध्येय निसर्ग संवर्धनाचा आदरणीय रतनजी टाटा यांच्या नावाने आपण आज एक मोहीम चालू केली आहे। ती मोहीम वृक्ष वाटप, वृक्ष लागवड ही आहे। याचं कारण असं आहे, मोहीम चालू करण्याच्या मागचं कारण असं आहे की धुळेचे हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणात झाडं लागवड केली पाहिजे। यासाठी हा उपक्रम आपण राबवत आहोत। एबीएम समाज प्रबोधन संस्था कल्याणपूर्व संचालित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक शाळा शिरोले या शाळेमध्ये आदरणीय भारतीय सैनिकी विद्यालयामध्ये कर्मचारी असलेले रिटायर कर्मचारी श्री रवींद्र वसंत पिंपळे यांच्या रिटायर निमित्त व 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या संस्थेला 60 झाडं दिली आहेत। आपला उपक्रम त्यांना फार आवडला, त्या निमित्ताने त्यांनी ही 60 फळझाडे त्यांनी आपल्या संस्थेला दिली। पण ती आपण 60 झाडे शिरोळे येथील शाळेमध्ये आपण ती लावली आहेत। शालेय मुख्याध्यापक विजय पाटील सर, त्याच नंतर शालेय वाघ सर, आणि मी वाघ सरांना विनंती करेन की त्यांनी पुढील मार्गदर्शन मुलांना व देशातील प्रत्येक व्यक्तींना त्यांनी तो करावा असं मी त्यांना विनंती करतो। सगळ्यांना नमस्कार। आज आपल्या शाळेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा शिरोळे ह्या शाळेमध्ये निसर्गप्रेमी संस्थाचे अध्यक्ष माननीय दीपकजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या अथक प्रयत्नाने आमच्या शाळेमध्ये आज वृक्ष वाटप लागवडीचा कार्यक्रम सुरू म्हणजे झालेला आहे, संपन्न झालेला आहे। तर आमच्या शाळेसाठी सरांनी 60 झाडं आम्हाला दिलेली आहेत, फळझाडं, आणि ते आम्ही उत्कृष्ट लावलेली आहेत आणि त्यांचं संगोपन पालन पोषण ते आम्ही करणार आहोत। विद्यार्थ्यांना आणि इतर जे आपले समाजातील लोक आहेत त्यांना सांगणं असं आहे तर निसर्ग आहे तरच माणसाची प्रकृती आहे। आजकाल या जगामध्ये सगळीकडे सिमेंटचं वातावरण, सिमेंटचं जंगल व्हायला लागले, हिरवळीचं जंगल नष्ट होत आहे आणि प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याच्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे। त्यामुळे दुष्काळ आणि सुकाळ अशा गोष्टी जास्त प्रमाणात घडत आहेत। त्यासाठी वृक्षारोपण संवर्धन हे करणं काळाची गरज आहे। मी माझ्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे जाधव सरांच्या मार्गदर्शनाने। तुम्ही पण तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरात, तुमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवावा ही नम्र विनंती। आणि सरांचं मार्गदर्शन आम्हाला राहीलच। आणि सरांनी निसर्गप्रेमी संस्थेतर्फे आम्हाला जी आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त फळांची जी झाडं दिली, भविष्यात त्याचा आम्हाला उपयोग होईल आणि विद्यार्थ्यांना होईल आणि प्रदूषण मुक्त वातावरण आमच्या शाळेचं राहील। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।